माझे नाव राहुल आहे. यावेळेस मी माझ्या बहिणीला तिच्या सासरहून आणण्यासाठी गेलो होतो. माझ्या बहिणीचे लग्न अवघ्या 2 आठवड्यापूर्वी झालं होतं. तिचं नाव कोमल होते. तिच्या सासरच्या घरात तिची सासू, सासरे, नणंद, दीर आणि तिचा नवरा एवढेच लोक राहत होते. कोमलचे सासरे हे नोकरीवरून निवृत्त झाले होते, पण 6 महिन्यापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते खाटेवरच खिळून होते. तसेच तिच्या नणंदेचे लग्न होऊन 6 महिने झाले होते, परंतु तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता. कोमलचा नवरा काहीच कामधंदा करत नव्हता. दिवसभर मित्रांसोबत फिरणे, जुगार खेळणे आणि दारू पिणे हाच त्याचा रोजचा दिनक्रम होता. मी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कोमलच्या घरी पोहोचलो व मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले की माझ्याजवळ बसायला घरातील एकही पुरुष माणूस नव्हता. माझ्या शेजारी कोमलची सासू आणि तिची नणंद बसल्या होत्या. तिची सासू दिसायला अत्यंत सुंदर आणि सुशिक्षित वाटत होती आणि तिच्या खालोखाल तिची नणंदही खूप आकर्षक दिसत होती. पण दुर्दैवाने दोघांच्याही नशिबात गेल्या काही महिन्यापासून पतींचे सुख नव्हते. एकाच्या नवऱ्याच्या आजारपणाने ग्रासले होते, तर दुसरीचा नवरा तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. मी कोमलच्या सासूला विचारले, काकू, जिजाजी कुठे आहेत? दिसत नाही. ते बाहेर गेले आहेत का? तेव्हा कोमलची नणंद मला म्हणाली, दादा, ते सकाळपासूनच बाहेर असतात आणि रात्री 10 वाजता घरी येतात. बस एवढंच काम आहे त्यांना. बाकी स्वतःचे आयुष्य सोडून त्यांनी कधी दुसऱ्यांची पर्वा केली नाही. तेवढ्यात कोमलची सासू उभी राहिली आणि तिच्या खांद्यावरून साडीचा पदर खाली सरकला. ती आपले लक्ष माझ्याकडे ठेवून हसली. इकडे तिची मुलगी आपल्या आईला म्हणू लागली, मम्मी, तुम्हाला अजून साडीही व्यवस्थित करता येत नाही का? सारखी निसटते तुमची साडी. जा, तुम्ही बाबांना जेवण देऊन या, मी बसते राहुल जवळ. तेव्हा कोमलची नंदन माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती. तेवढ्यात माझी बहीण कोमल हॉलमध्ये आली, आमच्या जवळ आली. तिची नणंद तिला म्हणाली, वहिनी, तुम्ही तुमच्या भावाशी थोडा वेळ बोला, मग त्यानंतर जेवणाची तयारी करा, कारण मला खूप भूक लागली आहे. माझी बहीण म्हणाली, हो ताई, मी लवकरच जेवण वाढते. त्यानंतर मी कोमलला विचारलं, अगं, कशी आहे तुझी फॅमिली? तुझा दीर घरात असूनही मला भेटायला आला नाही आणि दाजी तर सकाळपासून बाहेरच राहतात. तेव्हा कोमल मला म्हणाली, हे बघ दादा, तू यांचा जास्त विचार करू नकोस. मी या ठिकाणी ठीक आहे. हे सगळं थोडं स्वार्थी लोक आहेत, फक्त स्वतःचाच विचार करतात. चल, तू हातपाय धुवून घे आणि जेवायला चल. आपण परवा आपल्या घरासाठी निघू. कोमलचे घर आकाराने लहान होते, पण कुटुंब मोठं होतं. सासू सासरे एका खोलीत असायचे आणि एक मोठी खोली कोमल व तिच्या नवऱ्याची होती. मग दीर आणि नणंद कुठे झोपत असतील हाच विचार मी करत बाथरूममध्ये हात धुण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर माझे लक्ष समोर गेले आणि मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तिथे घरातील महिलांचे कपडे वाळत घातलेले होते. त्या कपड्यावरून घरातील आधुनिक राहणीमानाची कल्पना येत होती. मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा सर्वजण जेवणाची तयारी करून खाली बसले होते. मीही हातपाय पुसून त्यांच्यासोबत जेवणासाठी बसलो. यावेळेस कोमलच्या सासूने आणि तिच्या नणंदेने घरगुती गाऊन घातलेला होता. त्या दोघीही त्यात खूप सुंदर दिसत होत्या, पण अजूनही कोमलचा दीर आणि तिचे मिस्टर घरी आले नव्हते. त्या दोघी माझ्या समोरच बसल्या होत्या आणि कोमल मला जेवण वाढू लागली. जेवणात साधासुधा बेत होता. जेवताना कोमलच्या सासूची माझ्याकडे पूर्ण लक्ष होतं. तिची नजर वारंवार माझ्यावर पडत होती. तेवढ्यात कोमलचा धीर सागर घरी परतला. तो मला पाहून म्हणाला, अरे राहुलजी, कधी आला? इतक्या लवकर भूक लागली का? आम्ही येण्यापूर्वीच तुम्ही जेवण सुरू केले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी तर केव्हाचा थांबलो होतो, पण ताई म्हणत होती की तुम्हाला यायला उशीर होतो, म्हणून तुम्ही बसून घ्या. तेव्हा सागर म्हणाले, अरे मी तर गंमत करत होतो, तसेही आम्हाला घरी यायला उशीर होतो. मी पण तुमच्यासोबत जेवायला बसतो. जोपर्यंत कोमल सागरसाठी ताट करत होती तोपर्यंत तिची नणंद स्नेहा मला जेवण वाढू लागली. तिने जेव्हा मला भाजी वाढली तेव्हा तिची ती जवळीक मला जाणवली. मी थोडा वेळ मनावर नियंत्रण ठेवून जेवणाकडे लक्ष दिलं. कोमलचे सासू अजूनही माझ्याकडे रोखून पाहत होती. आमचे जेवण आटोपल्यानंतर मी आणि सागर बाहेर फिरण्यासाठी गेलो. सागरने मला छानपैकी लिंबू सोडा पाजला
व 1 तासाच्या आत आम्ही घरी परतलो. आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा कोमलचे मिस्टर जेवायला बसले होते. मला पाहून ते म्हणाले, "अरे राहुल, घरी सगळं ठीकठाक आहे ना? आणि तू कसा आहेस?" मी त्यांना म्हणालो, "खूप छान आहे जिजाजी, पण तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. किती बारीक झाला आहात तुम्ही." पण मी जेव्हा त्यांच्याजवळ बसलो तेव्हा त्यांच्या अंगातून दारूचा तीव्र वास येत होता. म्हणून मी तिथून उठून लांब खुर्चीवर जाऊन बसलो. माझ्या शेजारी सागर बसला होता. जेवण झाल्यानंतर कोमलचे मिस्टर कोणाशीही न बोलता थेट त्यांच्या खोलीत निघून गेले. इकडे महिलांचे जेवण झाले होते. कोमलची सासू तिच्या खोलीत जाण्यापूर्वी माझ्याकडे एक कटाक्ष टाकून गेली. कोमल ही तिचं काम आटपून खोलीत निघून गेली. त्यानंतर सागरने सर्व खुर्च्या बाजूला करून खालीच आम्हा तिघांसाठी गाद्या टाकल्या, कारण त्या खोलीत मी, स्नेहा आणि सागर एवढेच लोक झोपणार होतो. नवीन जागा असल्यामुळे मला लवकर झोप लागत नव्हती, म्हणून मी मोबाईल पाहत बसलो. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. तेवढ्यात अचानक सागरच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्याचा फोन व्हायब्रेट मोडवर होता. तो फोनवर हळू आवाजात बोलू लागला. तो उठून माझ्याकडे आणि स्नेहाकडे पाहू लागला, पण त्याला वाटलं की आम्ही दोघेही झोपलो आहोत. थोड्याच वेळात समोरून एक सावली येताना दिसली. ती जवळ आल्यावर मला समजले की ती माझी बहीण कोमल होती. कोमल थेट सागरच्या शेजारी जाऊन बसली, झोपली. हे पाहून मला आश्चर्य वाटले की कोमल तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या दिराजवळ का आली असावी. कोमल आणि सागर एकमेकांशी अतिशय जवळीक साधून बोलत होते आणि एकमेकांच्या मिठीत होते. त्या दोघांना पाहून मला घरातील विचित्र संबंधाची जाणीव झाली. त्यांनी बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. त्यांचा हा संवाद पाहत असतानाच अचानक माझ्या पायाला कोणाचा तरी स्पर्श झाला. माझ्या शेजारी स्नेहा झोपलेली होती, जी गेल्या 2 वर्षापासून पतीच्या प्रेमापासून वंचित होती. हळूच तो स्पर्श वाढू लागला. जेव्हा मी कूस बदलली तेव्हा स्नेहा माझ्याकडे अत्यंत अपेक्षेने पाहत होती. तिला कदाचित तिच्या घरात चालणाऱ्या या गोष्टींची पूर्ण कल्पना असावी, म्हणून ती शांत होती. जर समोरून कोणी जवळीक साधत असेल तर मागे हटू नये, असा विचार करून मीही तिला प्रतिसाद दिला. मी स्नेहाचा हात हातात घेतला. इकडे कोमल तिच्या खोलीत परत गेली होती आणि सागर आता गाढ झोपेत होता. हळूहळू आम्ही दोघे जवळ आलो आणि रात्रीच्या अंधारात आम्ही एकमेकांमध्ये गुंतून गेलो. सकाळी मी लवकर उठलो. माझ्या शेजारी फक्त सागर झोपलेला होता आणि स्नेहा तिथे नव्हती. मी काही वेळ तिथेच उठून बसलो. मग मोबाईलमध्ये बाथरूमच्या दिशेने गेलो. घरात अगदी शांतता होती. कोमल आणि स्नेहा घरात दिसत नव्हत्या. मी जेव्हा बाथरूमचा दरवाजा चुकून ढकलला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो, कारण कोमलची सासू तिथे आंघोळ करत होती. ती वयाने मोठी असली तरी अजूनही खूप आकर्षक दिसत होती. तेवढ्यात कोणाच्या तरी येण्याचा आवाज आल्यामुळे मी हळूच दरवाजा लावला आणि बाजूला झालो. थोड्या वेळानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा कोमलच्या बेडरूममध्ये मला स्नेहा कपडे बदलताना दिसली. मी हळूच त्या खोलीत गेलो. स्नेहाला मला पाहिले आणि तिने पटकन दरवाजा लावून घेतला. ती म्हणाली, "अरे राहुल, इतक्या सकाळी तू या खोलीत काय करतो आहेस? कोणी पाहिलं तर मोठी अडचण निर्माण होईल." पण ती काही बोलण्यापूर्वीच मी तिला मिठीत घेतले आणि आम्ही दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो. सुमारे 15 मिनिटांपर्यंत दारावर कोणाचे तरी थाप मारण्याचा आवाज आला. आमची धावपळ उडाली. स्नेहाने मला पटकन पलंगाच्या खाली लपवलं आणि ती दरवाजा उघडण्यासाठी गेली. समोर तिची आई म्हणजेच कोमलची सासू उभी होती. स्नेहाने पटकन तिचा गाऊन नीट केला आणि ती खोलीबाहेर निघून गेली. मी पलंगाच्या खालूनच कोमलच्या सासूला पाहत होतो. तिचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व खरोखर कौतुकास्पद होतं. ती 3 मुलांची आई वाटत नव्हती. आता माझे आकर्षण स्नेहापेक्षा तिच्या आईकडे जास्त वाढू लागले होते. 10 मिनिटांनंतर त्यांनी कपडे बदलून बाहेर निघून गेल्या. स्नेहा बाहेर माझी वाट पाहत होती. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा स्नेहा खोलीत आली आणि म्हणाली, "राहुल, मम्मीने तुला पाहिले तर नाही ना?" मी स्नेहाला म्हणालो, "काकूंनी मला पाहिले नाही, पण मी त्यांना पाहिले." स्नेहा, "खरं सांगू तर तुझी आई तुझ्यापेक्षाही खूप सुंदर आहे." तेव्हा स्नेहा म्हणाली, "काय सांगतोस? तू माझ्या आईलाही या नजरेने पाहिलंस? आमच्यात कोण जास्त सुंदर आहे हे तू ठरवतोयस?" मी म्हणालो, "हो, खरं सांगतोय. जर तुझ्या आईने माझ्यावर प्रेम केले तर मी खूप नशीबवान समजे." तेव्हा स्नेहाने माझ्या छातीवर हळूच मारले आणि म्हणाली, "जेव्हा आई मिळेल तेव्हा पाहू." तसेही गेल्या 6 महिन्यापासून त्याही बाबांच्या आजारपणामुळे एकट्या पडल्या आहेत.
जर तू त्यांना आनंद देऊ शकलास तर चांगलीच गोष्ट आहे. मी स्नेहाला म्हणालो, हे तू सांगत आहेस स्नेहा? मग माझी आणि तुझ्या आईची जवळीक साधून दे. मी तुम्हा दोघींनाही भरपूर वेळ आणि प्रेम देईन. तेव्हा स्नेहा म्हणाली, ते नंतर पाहू. आधी सध्या जी तुझ्यासोबत उभी आहे तिचा विचार कर. तिने मला खट्ट मिठी मारली आणि पुन्हा एकमेकांच्या रंगात आम्ही रंगून गेलो. त्यानंतर आम्ही दोघे खोलीबाहेर आलो. मी हॉलमध्ये येऊन बसलो. सागर अजूनही झोपलेला होता. त्याला उठवण्यासाठी कोमल बाहेर आली. कोमलने त्याला उठवून थेट आंघोळीसाठी पाठवले. कोमलची सासू किचनमध्ये पूजा करत होती आणि स्नेहा शांतपणे कपडे धुवत होती. घरात कोमलकडे पाहणारं कोणीच नव्हतं. ती सागरला आंघोळीसाठी मदत करत होती आणि त्याचे कपडे तिने खोलीत काढून ठेवले होते. मी जेव्हा आजूबाजूला पाहिलं तिथं कोणी नाही, म्हणून मी कोमल काय करते आहे हे पाहण्यासाठी तिच्या खोलीच्या दिशेने गेलो. कोमल आणि सागर तिथे खूपच जवळ आले होते. कोमल घरगुती कपड्यांमध्ये होती आणि सागर तिच्याशी जवळीक साधत होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले की माझी बहीण स्वतःच्या पतीला सोडून दिराशी असे संबंध ठेवत आहे. मी मुद्दाम खोकल्याचा आवाज केला. जेव्हा कोमलला समजले की मी येत आहे, तिने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला. 20 मिनिटांनंतर ते दोघे बाहेर आले. कोमलनं विचारलं, दादा चहा घेशील का? मी हो म्हणालो. तिने माझ्यासाठी आणि सागरसाठी चहा केला. आम्ही दोघे चहा घेतला. त्यानंतर सागर त्याच्या कामासाठी बाहेर निघून गेला. कोमल मला म्हणाली, दादा तू लवकर आंघोळ करून फ्रेश हो. आज मी तुझ्यासाठी छान जेवण बनवते. मी आंघोळ करून हॉलमध्ये येऊन बसलो. तेवढ्यात कोमलच्या सासूची पूजा झाली आणि त्याही हॉलमध्ये आल्या. त्यांनी मला विचारले, राहुल तू घरी काय काम करतोस? मी सांगितलं, मी सध्या नोकरी करत नाही, पण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमावतो. त्यावर त्या मला म्हणाल्या, घरी बसून ही खूप छान काम आहे. तू हे काम माझ्या लहान मुलाला म्हणजे सागरलाही शिकून दे. तोही त्याच्या मोठ्या भावासारखाच दिवसभर फिरत असतो. त्याला पैसे मिळताना दिसले की त्याचे मन एका जागी लागेल. मी म्हणालो, हो नक्कीच, हे काम मोबाईलवरूनही होते. मी त्याला 2 दिवसात शिकलो. तेवढ्या स्नेहा कपडे धुवून आमच्या शेजारी आली. ती पूर्णपणे ओली झाली होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, राहुल तू माझ्यासोबत खोलीत चल, मी तुला माझ्या लग्नाचा अल्बम दाखवते. त्या बहाण्याने तू माझ्या पतीलाही पाहशील. कोमलच्या सासूनेही मला जाण्यास सांगितलं. मी आणि स्नेहा खोलीत गेलो. आम्ही अल्बम पाहत असताना एकमेकांच्या जवळ आलो. 1.5 तास झाला तरी आम्ही बाहेर आलो नव्हतो, म्हणून कोमलची सासू दाराजवळ आली. दाराला कडी नसल्यामुळे तिने दरवाजा ढकलला आणि आम्हा दोघांना अतिशय जवळ असलेल्या अवस्थेत पाहिलं. तिनं काही न बोलता पटकन दरवाजा बंद केला आणि तिथून निघून गेली. आता तिला पूर्ण खात्री झाली होती की रात्रीही आमच्यात काहीतरी घडलं होतं. दुपारी कोमलने बनवलेली पुरणपोळी आणि आमरस खाऊन मी आराम केला. आता मला स्नेहा आणि तिच्या आईची ओढ लागली होती. संध्याकाळी 5 वाजता मी उठलो आणि थोडा वेळ बाहेर फिरून आलो. रात्री 9 वाजेच्या सुमारास मी घरी परतलो. सागर माझी वाट पाहत होता. तो म्हणाला, अरे सालेबा कुठं गेला होता? यायला खूप वेळ लावला. मी म्हणालो, तुम्हाला यायला उशीर होतो म्हणून मी थोडा फिरत होतो. चल हातपाय धुवून जेवायला बसू. आम्ही एकत्र जेवलो. जेवण झाल्यानंतर आम्ही रोजच्या प्रमाणे बाहेर सोडा पिण्यासाठी गेलो. तिथे सागरचे मित्र भेटल्यामुळे आम्हाला घरी यायला उशीर झाला. घरी आलो तेव्हा कोमलचे मिस्टर जेवून झोपले होते आणि स्नेहाने गाद्या टाकल्या होत्या. त्या रात्री सागरला कोमलचा कॉल आला असावा, कारण त्याचा फोन व्हायब्रेट झाला. पण मी आणि स्नेहा जागे असल्यामुळे तो कोमलकडे गेला नाही. तो हळाच म्हणाला, आज राहू दे, सगळे जागे आहे. रात्री 1 वाजेच्या सुमारास माझ्या पायाला कोणाचा तरी स्पर्श झाला. मी पाहिले तर सागर आणि स्नेहा झोपलेले होते. काही वेळाने पुन्हा जोरात स्पर्श झाला. मी उठून पाहिले तर समोर कोमलची सासू उभी होती. तिने मला हाताने इशारा करून तिच्या खोलीत बोलावले. मी आणि तिथे गेलो. तिचे पती गाढ झोपले होते. मी विचारले, काकू काही काम होतं का? त्या म्हणाल्या, इतक्या रात्री मी तुला बोलावले आहे तर काय काम असेल हे तुला समजायला हवे. राहुल तू स्नेहाची कमतरता पूर्ण केलीस. तुम्ही दोघे अल्बम पाहताना जे करत होता ते मी पाहिले होते. मी गेल्या 6 महिन्यापासून या सुखासाठी तरसत आहे. मी तुला पाहिले तेव्हाच ठरवले की मला जे हवे आहे ते माझ्या घरातच आहे. त्यांनी माझा हात हातात घेतला. आम्ही दोघे एकमेकांच्या अत्यंत जवळ आलो. जी ओढ मला त्यांच्याबद्दल वाटत होती
ती आज पूर्ण झाली. ते रात्रीच्या त्या शांततेत आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. त्यांनी सांगितले की माझ्या तरुणपणातही माझ्या पतीने माझ्यावर इतके प्रेम केले नव्हते जितका आनंद मला तुमच्यासोबत मिळाला. आता माझा हा रोजचा नियम झाला होता. दिवसा मी स्नेहासोबत वेळ घालवायचो आणि रात्री कोमल झोपल्यानंतर तिच्या सासूच्या खोलीत जायचो. मला ते घर सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. सागरला शेअर मार्केट शिकवण्याच्या बहाण्याने मी तिथे अजून 10 दिवस राहिलो. 10 दिवसांची मजा घेऊन मी शेवटी कोमलला सोबत घेऊन घरी आलो. 2-3 दिवसानंतर सागर कोमलला भेटायला आमच्या घरी येऊ लागला. कारण मला माहीत होतं आणि जेव्हा तू माझ्या घरी यायचा तेव्हा मी त्याच्या गावी जाऊन त्याच्या आईसोबत वेळ घालवायचो. अशा प्रकारे बहिणीच्या सासरी गेलेल्या या छोट्याशा प्रवासात मला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव मिळाला होता. काही दिवसानंतर कोमल पुन्हा तिच्या सासरी परतली आणि तिच्या पाठोपाठ 2च दिवसात मलाही सागरचा फोन आला. अरे, शेअर मार्केटचे पुढचे धडे, काही धडे मला घ्यायचे आहेत आणि आई स्नेहा पण तुझी आठवण काढत आहे. कधी येतोस मग? सागरचा हा फोन म्हणजे माझ्यासाठी एका नव्या सुवर्ण संधीचे आमंत्रण होते. मी कोणतीही वेळ वाया न घालवता त्यात सगळ्यांनी संध्याकाळी बॅग भरली आणि कोमलच्या सासरी पोहोचलो. मी घरात पाऊल ठेवलं तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. हॉलमध्ये कोमलच्या सासूबाई, ज्यांचं नाव मी माझ्या मनात मंदाकिनी ठेवलं होतं, त्या सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होत्या. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मधाळ हास्य उमटले. त्यांनी साडीचा पदर हलकेच सावरत माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक अनामिक ओढ होती. तेवढ्या स्नेहा किचनमधून बाहेर आली. तिच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा सलवार कमीज होता. तिने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले, जणू ती मला सांगत होती, खूप वाट पाहायला लावलीस. त्या रात्री जेवण उरकल्यावर नेहमीप्रमाणे सागर त्यांच्या मित्राकडे निघून गेला आणि कोमलचे मिस्टर दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत झोपले होते. कोमल आणि सागरचे संबंध आता लपून राहिले नव्हते. त्यामुळे कोमलने सागरची वाट पाहत तिच्या खोलीचा दरवाजा उघडाच ठेवला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. हॉलमध्ये शांतता पसरली होती. मी माझ्या गादीवर पडून मोबाईल पाहत असल्याचा बहाणा करत होतो. तेवढे स्नेहा हळूच तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने गाऊन घातलेला होता. ती कसलाही आवाज न करता थेट माझ्या गादीवर आली आणि माझ्या शेजारी झोपली. तिच्या अंगातून येणारा मोगऱ्याचा श्वास माझ्या श्वासात भरला. तिने हळूच हात माझ्या छातीवर ठेवला आणि म्हणाली, किती दिवस न सांगता निघून गेला होतास राहुल. तुला माझी जराही आठवण आली नाही का? मी तिचा हात हातात घेतला. तो अत्यंत मऊ होता. तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो, आठवण तर रोज येत होती स्नेहा, म्हणून तर इतक्या लांबून धावत आलो. माझे हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाट आली. तिने तिचे ओठ ओठांजवळ आणले. आमच्या दोघांचे गरम श्वास एकमेकांना भिडत होते. मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ ओठावर टेकवले. तो स्पर्श इतका रसाळ आणि रोमॅन्टिक होता की आम्ही दोघेही शुद्ध हरपून गेलो. स्नेहाने तिचे हात माझ्या गळ्यात टाकून घट्ट ओढलं. आम्ही दोघे अंधारात एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेलो आणि त्या रात्रीच्या मंद प्रकाशात तिचे लावण्य अधिकच खुलून दिसले होते. आम्ही दोघे जवळजवळ एक तास एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलो होतो. पण खरी गंमत तर पुढेच होती. स्नेहासोबतचा तो रोमॅन्टिक काळ संपल्यानंतर ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. मी थकल्यामुळे डोळे मिटून पडलो होतो. तेवढ्यात रात्रीच्या 2 वाजेच्या सुमारास मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिले तर मंदाकिनी काकू म्हणजे कोमलची सासू अत्यंत सावधगिरीने माझ्या दिशेने येत होत्या. त्यांच्या अंगावर गडद निळ्या रंगाचा नायलॉनचा गाऊन होता, ज्यामध्ये त्या एखाद्या तरुणीसारख्या दिसत होत्या. त्या माझ्या गादीजवळ आल्या आणि त्यांनी हळूच माझा हात पकडून मला उठवले. त्यांनी ओठावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला आणि थेट मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. त्यांचे पती बाजूच्या खाटेवर गाढ झोपलेले होते. खोलीत येताच मंदाकिनी काकूंनी आतून कडी लावली आणि थेट माझ्या गळ्यात हात टाकले. त्यांच्या डोळ्यात प्रचंड आतुरता आणि प्रेम होतं. त्या म्हणाल्या, राहुल, या वयात मला पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मी फक्त या क्षणाची वाट पाहत होते. मी त्यांच्या कमरेवर हात ठेवला. त्यांची कंबर खूपच लवचिक आणि गोरीपान होती. मी त्यांना जवळ ओढत म्हणालो, काकू, तुम्ही आजही कोणत्याही तरुणीपेक्षा जास्त सुंदर दिसता. माझं हे कौतुक ऐकून त्यांनी त्यांचे ओठ थेट ओठांवर दाबले. त्या चुंबनात एक परिपक्वता आणि प्रचंड ओढ होती.
तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले. वयाची 40 ओलांडली असूनही ते एकदम अत्यंत सुडोल आणि आकर्षक होत्या. मी त्यांना मिठीत घेऊन बेडवर ओढून घेतलं आणि फक्त आमच्या श्वासांचा आणि चुंबनांचा मंद आवाज येत होता. मंदाकिनी काकूने त्यांच्या आयुष्यातील अनेक महिन्यांचे एकटेपण त्या रात्री माझ्या मिठीत विसरून जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघे पहाटेचे 4 वाजेपर्यंत एकमेकांच्या प्रेमात बुडाून गेलो होतो. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या मनात एक वेगळाच आनंद होता. आता माझा दिनक्रम ठरला होता. दिवसा कोमल आणि सागर आपल्यातल्या जगात व्यस्त असायचे तेव्हा मी आणि स्नेहा घरातल्या घरात चोरून एकमेकांना मिठीत घ्यायचो, चुंबन घ्यायचो आणि रात्रीची वेळ ही पूर्ण मंदाकिनी काकूंची असायची. एकाच घरात 2 वेगवेगळ्या पिढ्यांतील सुंदर स्त्रियांचे प्रेम मला मिळत होते. हे कौटुंबिक वातावरण जरी विचित्र असले तरी त्यामध्ये मिळणारा रोमांटिक आनंद माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं. मी जेव्हा हॉलमध्ये येऊन बसलो तेव्हा मंदाकिनी काकू आणि स्नेहा दोघीही तिथेच होत्या. पण दोघींच्या चेहऱ्यावर रात्रीचा तो रोमांटिक आनंद नव्हता. उलट एक अनामिक भीती आणि तणाव स्पष्ट जाणवत होता. दोघींनीही माझ्याकडे पाहिलं, पण त्यांच्या नजरेत काहीतरी लपवल्याची जाणीव होती. तेवढ्यात सागर बाहेरून धावत पळत घरात आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याने थेट हॉलच्या मुख्य दरवाजातून आतून लावून घेतला आणि मंदाकिनी काकूंना म्हणाला, मम्मी, खूप मोठी गडबड झाली आहे. दादाला, कोमलच्या नवऱ्याला आपल्यावर संशय आला. तो काल रात्री घरातच नव्हता, पण कोणीतरी त्याला आपल्या घरातल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तो आज दुपारी 2-3 मित्रांना घेऊन इथे येतोय, सगळ्यांचा हिशोब चुकता करायला. सागरचे हे शब्द ऐकताच कोमल तिच्या खोलीतून बाहेर आली. तिचे डोळे आधी सुजलेले होते. ती रडवेली होऊन माझ्याकडे पाहत म्हणाली, राहुल दादा, मला माफ कर. मी तुला इथे बोलवायला नको होतं. घरात जे काही चाललंय, जे जितकं बाहेरून साधं दिसतं तितकं ते नाहीये. माझा गोंधळ उडाला होता. मी विचारलं, कोमल, नक्की काय चालू आहे या घरात, मला स्पष्ट सांग. तेव्हा स्नेहाने माझा हात पकडला आणि मला बाजूच्या खोलीत जाऊन गेली. मंदाकिनी काकू आणि कोमलही मागे आल्या. स्नेहाने अत्यंत गंभीर आवाजात सांगायला सुरुवात केली, राहुल, तुला वाटतं हे सगळं अचानक घडलेलं नाही. माझे बाबा 6 महिन्यापूर्वी पॅरालिसच्या बेडवर पडले नाहीत, तर त्यांना माझ्या मोठ्या भावाने, कोमलच्या नवऱ्याने एका पैशाच्या वादातून जेवणात काहीतरी मिसळून त्या अवस्थेपर्यंत पोहोचवलो आहे. त्याला त्या घरातली सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर हवी आहे आणि मी, मम्मी, त्याच्या या स्वभावाला कंटाळलो होतो. मंदाकिनी काकूंनी पुढे सांगायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात आता अश्रू होते. राहुल, कोमलच्या नवऱ्याने मला आणि स्नेहाला नेहमीच त्रास दिला. घरात कोणताही पुरुष आमच्या पाठीशी नव्हता. सागर अजून लहान आणि भित्रा आहे. जेव्हा तू या घरात आलास तेव्हा मला तुझ्यामध्ये एक आधार दिसला. काल रात्री जे काही आमच्या आणि तुझ्यामध्ये घडलं ते आकर्षण नव्हतं, तर एक आसरा होता. पण आज सकाळी मला दादाच्या खोलीत एक छुपा कॅमेरा सापडला. काकूंच्या या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. कॅमेरा? कुठं? मी विचारलं. त्या हॉलच्या कोपऱ्यातल्या घड्याळात स्नेहाने आणि एका छोट्या उपकरणाने बोट दाखवत सांगितलं. याचा अर्थ काल रात्री मी जेव्हा तुमच्या गादीवर आलो होतो त्यानंतर मम्मी तुला बेडरूममध्ये घेऊन गेली, ते सगळं या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असण्याची शक्यता आहे. आणि हेच घेऊन तो आज आपल्यावर हल्ला करायला येतोय. घरात आता प्रचंड सस्पेन्स आणि भीतीचं वातावरण होतं. दुपारी 12 वाजले होते. कोमलचा नवरा कोणत्याही क्षणी त्यांच्या गुंड मित्रासह तिथे पोहोचणार होता. जर ती क्लिप बाहेर गेली आणि त्याने आमच्यावर हल्ला केला तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. आता काय करायचं? सागर थरथरत होता. मी काही वेळ विचार केला. माझ्या डोक्यात एक प्लॅन आला. मी म्हणालो, तो येण्यापूर्वी आपल्याला ती लिंक्स किंवा तो जो मोबाईलवर हे सगळं पाहत असेल तो मोबाईल ताब्यात घ्यावा लागेल. सागर, तुला माहीत आहे का तो सध्या कुठे जुगार खेळतोय? हो, गावाबाहेरच्या एका जुन्या गोदामात. सागर म्हणाला, ठीक आहे, तो इथे येण्यापूर्वी आपण तिथे जाऊ. पण त्याआधी मंदाकिनी काकू आणि स्नेहा, तुम्ही दोघी घरातून कॅमेऱ्याची मेमरी कार्ड किंवा डेटा नष्ट करा. मी म्हणालो आणि मी आणि सागर लगेच दुचाकीवरून त्या गोदामाच्या दिशेने निघालो. मनात धाकधूक होती. जर आम्ही वेळेत पोहोचलो नाही तर या कुटुंबाचं आणि माझं गुपित सगळ्यांसमोर येणार होतं. गोदामाजवळ पोहोचलो तेव्हा कोमलचा नवरा 2 मित्रांसोबत दारू पीत बसला होता. त्याच्या हातात मोबाईल होता. तो स्क्रीनकडे पाहून कुत्सितपणे हसत होता. मी सागरला लांब थांबायला सांगितलं आणि मी हळूच मागच्या दिशेने आत गेलो. तो त्याच्या मित्राला म्हणत होता, आज या राहुलचा आणि माझ्या घरातल्या बायकांचा खेळ मी कायमचा संपवणार.
हा व्हिडिओ दाखवून मी कोर्टातून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईन. त्यांच्या हातातला तो मोबाईल मिळवणं हेच आता माझं एकमेव ध्येय होतं. मी आजूबाजूला पाहिलं, तिथे एक लाकडी दांडका पडला होता. सस्पेन्स आणखीन वाढला होता, कारण गोदामाच्या बाहेर कोणाच्या तरी गाडीचा आवाज आला. कोमलचा नवरा उठला आणि म्हणाला, चला निघायची वेळ झाली. त्या क्षणी मी कसलाही विचार न करता पुढे आलो आणि त्याच्या हातावर दांडक्याने प्रहार केला. मोबाईल खाली पडला. त्याचा मित्र माझ्यावर धावून आला, पण सागरने मागून येऊन त्याला पकडले. गोदामात एकाच वेळी गोंधळ उडाला. मी पटकन तो मोबाईल उचलला आणि त्याची स्क्रीन पाहिली. त्यावर खरोखर काल रात्रीचा मंदाकिनी काकूसोबतचा माझा व्हिडिओ प्ले होत होता. मी लगेच तो व्हिडिओ डिलीट केला आणि तो फोन जमिनीवर आपटून पूर्णपणे तोडून टाकला. कोमलच्या नवऱ्याने माझ्याकडे अत्यंत रागाने पाहिलं. राहुल, तू हे चांगलं केलं नाही. माझ्याकडे याचा बॅकअप आहे. त्याच्या या वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. बॅकअप? जर बॅकअप असेल तर तो कुठे असेल? कथेचा सस्पेन्स आता एका नव्या वळणावर आला होता. आम्ही त्याला तिथेच सोडून पुन्हा घराकडे निघालो, कारण खरी भीती आता घरात होती. मंदाकिनी काकू आणि स्नेहा सुरक्षित होत्या की कोमलच्या नवऱ्याच्या माणसांनी आधीच घरावर ताबा मिळवला, हे जाणून घेण्यासाठी आम्ही गाडी वेगाने घराच्या दिशेने वळवली. आम्ही जेव्हा घराच्या गल्लीत पोहोचलो तेव्हा तिथली शांतता मनातील भीती अधिकच वाढवत होती. दुपारचे 2 वाजले होते. घराचा मुख्य दरवाजा नेहमीसारखा बंद नसून अर्धवट उघडा होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी आणि सागर गाडी लांबच उभी करून अत्यंत सावधतेने पावले टाकत घराच्या दिशेने निघालो. मनात एकच विचार चक्रावत होता, कोमलच्या नवऱ्याने म्हटलेला तो बॅकअप कुठे असेल आणि घरात मंदाकिनी काकू, स्नेहा आणि कोमल सुरक्षित असतील का? आम्ही घरातून पाऊल ठेवले तेव्हा हॉलमध्ये प्रचंड अस्ताव्यस्तपणा दिसत होता. सोफ्यावरील उशा खाली पडल्या होत्या. घरातील सामान अस्ताव्यस्त झाले होते, पण तिथे कोणीच नव्हते. अचानक बाजूच्या बेडरूममध्ये, जेथे कोमलची आजारी सासरे बेडवर होते, तिथून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी आणि सागरने एकमेकांकडे पाहिलं. हळूच दाराच्या पाठीतून आत डोकावलं. बेडरूममधले दृश्य पाहून अंगावर काटा आला. कोमलचा एक गुंड मित्र तिथे मंदाकिनी काकू आणि स्नेहा यांच्यावर बंदूक रोखून उभा होता. कोमल एका कोपऱ्यात हातबंद अवस्थेत बांधलेल्या अवस्थेत रडत होती. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे बेडवर जे सासरे गेल्या 6 महिन्यांपासून हालचाल करू शकत नव्हते, त्यांच्या गळ्यावर कोमलच्या नवऱ्याने चाकू ठेवला होता. बोला, तू बॅकअप कोड कुठे लपवलाय? कोमलचा नवरा मंदाकिनी काकून ओरडत होता. हे ऐकून मला कळाले की बॅकअप बद्दल तो गोदामात बोलत होता. तो त्यांच्याकडे नव्हता. उलट मंदाकिनी काकूनीच तो डेटा कुठेतरी सुरक्षित लपवला होता. त्याचा पासवर्ड आणि कोड फक्त त्यांनाच माहीत होता. मंदाकिनी काकूंनी अत्यंत धैर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या, मी तुला घराची मालमत्ता आणि हा डेटा कधीच देणार नाही. तू आधीच तुझ्या वडिलांशी याची अवस्था केलीस. आता आणखीन काही मिळवण्यापूर्वी तुला जेलमध्ये जावं लागेल. तुला खूप माज आलाय ना? त्या राहुलने काल रात्री तुला आणि स्नेहाला जे सुख दिलंय त्याचे सगळे पुरावे माझ्या क्लाउड अकाउंटवर थेट जात आहेत. हा फक्त शेवटचा मास्टर कोड मिळाला की मी तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकेन आणि तुमच्या या लाडक्या राहुलला पोलिसांच्या हवाली करेन. तो विकृतपणे हसला. सस्पेन्स आता शिगेला पोहोचला होता, पण एक चुकीचं पाऊल आणि कोणाच्या तरी जीवाचे बरे वाईट होऊ शकते. मी सागरला हळूच कारण सांगितले, मी पुढच्या दाराने आत जातो आणि त्याचे लक्ष विचलित करतो. तू खिडकीच्या मागून आत ये आणि बंदूकवाल्याला पकड. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि अचानक खोलीचा दरवाजा उघडून आत गेलो. थांब, मी ओरडलो. मला अचानक समोर पाहून कोमलचा नवरा दचकला. अरे वा, तर आमचा मुख्य नायक आला. तो चाकू उभारत माझ्याकडे आला. राहुल, तू खूप मोठा शहाणा समजतो स्वतःला. गोदामात माझा फोन फोडलास ना? मग मंदाकिनी काकू तो मला दिला नाही तर मी हिचा आणि माझ्या बापाचा इथेच गेम संपवेन. मंदाकिनी काकूकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळाच इशारा होता. त्यांनी त्यांच्या पायाजवळ असलेल्या एका छोट्या लॉकरकडे गुपचूप बोट दाखवलं. मला समजले की मुख्य पेनड्राईव्ह मेमरी तिथेच ठेवले आहे. तुला काय वाटतं, तू एकटा शहाणा आहे? मी कोमलच्या नवऱ्याला गुंतवून ठेवण्यासाठी म्हणालो. तुझ्या मित्रावर जो जोरावर हे करतोस, त्यांना माहीत आहे का ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून त्यांना फसवणार आहेस? माझ्या या वाक्याने बंदूकवाला गुंड थोडा विचारात पडला. त्याने कोमलच्या नवऱ्याकडे संशयाने पाहिले. काय रे, तू तर मला म्हणाला होता हे सगळे आपण समान वाटून घेणार आहोत. तो गुंड ओरडला. नेमकी हीच संधी साधून कोमलच्या नवऱ्याचे लक्ष विचलित होतं. मागच्या याच्यातून सागरने आत उडी मारली आणि बंदूकवाल्याच्या गुंडाच्या हातावर प्रहार केला. बंदूक खाली पडली. मी क्षणाचाही विचार न करता कोमलच्या दिशेने झेप घेतली. त्यांच्या हातातील चाकू खाली पडला. आम्ही दोघे जमिनीवर लोळू लागलो. तो माझ्या गळ्यावर पाय ठेवायचा प्रयत्न करू लागला, पण माझ्या मनात मंदाकिनी आणि स्नेहाच्या अब्रूच्या आणि कोमलच्या प्रवेशनाचा भविष्य होता. पूर्ण ताकद एकवटली आणि जोर
घोसा त्याच्या जाबड्यावर मारला. तो चक्कर येऊन खाली पडला. सागरने तोपर्यंत त्या दुसऱ्या गोंडाला दोरीने बांधून ठेवले. खोलीत आता शांतता पसरली होती. कोमल धावत आली आणि तिने माझे हात घट्ट सोडवले. स्नेहाने आणि मंदाकिनी काकूने मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता सुटकेचे होते. मंदाकिनी काकूने तात्काळ त्या लॉकरमधून तो मुख्य पेनड्राईव्ह काढला. आम्ही तो सागरच्या लॅपटॉपला जोडला आणि कोमलच्या नवऱ्याने रेकॉर्ड केलेल्या सर्व क्लिप बॅकअपसह कायमच्या शिफ्ट डिलीट करून टाकल्या. आमचे ते गुप्त पुरावे आता विरघळले होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.